मित्रांनो, कालच मी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबद्दल एक व्हिडिओ केला होता. पण मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एक उल्लेख करायचा राहून गेला. तो उल्लेख मी आज करणार आहे. जगदीप धनखड यांचा जो राजीनामा घेतला गेला, स्वीकारला गेला, या एका निर्णयामुळे मोदी सरकार आणखीन बळकट झाले, असं मी का म्हटलंय? तुम्हाला काय वाटते? मी हे जे विश्लेषण तुमच्यासमोर मांडलंय हे तुम्हाला पटते का, रुचते का, कळते का, समजते का? ते समजले असेल, रुचले असेल, पचले असेल तर तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. माझ्या ह्या व्हिडिओला शेअर करा, माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही लाईक करत नाही, बघता आणि निघून जाता. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक गिरवसकर. मित्रांनो, कालच मी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबद्दल एक व्हिडिओ केला होता, यांच्यावरती एक व्हिडिओ केला होता. त्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. आता तो राजीनामा घेतला गेला आहे की दिला गेला आहे याच्यावरती आपण चर्चा केली होती आणि कोणाचं षडयंत्र आहे हे आपण बघितलं होतं. पण मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एक उल्लेख करायचा राहून गेला. तो उल्लेख मी आज करणार आहे. आपल्याला तो आधी मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे, जो राहून गेलेला. तो मुद्दा काय होता तर महाअभियोग जो गुप्तांच्या बाबत आणला होता विरोधी पक्षनेत्यांनी, त्याबरोबर ह्यापूर्वी आणखीन एका न्यायाधीशांच्या विरोधात त्यांनी एक महाअभियोग आणला होता. तो कोण होते तर शेखर यादव. आता या शेखर यादव यांचा गुन्हा काय होता? तो गुन्हा म्हणजे त्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलले होते, हिंदुत्वाची बाजू घेतली होती आणि हिंदुत्व कसं श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांनो, या हिंदुत्वाबद्दल पोटतिडकी असलेले विरोधक आहेच, तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे. ह्या विरोधकांनी त्यांच्या विरोधात महाअभियोग आणण्याचा प्रयत्न केला होता आणि तो प्रस्ताव सध्या राज्यसभेतसुद्धा आहे. तो विचाराधीन घेतला नव्हता, त्याला एकदा थंड्या बस्त्यात टाकलं होतं. हाच महाअभियोग पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न हे जगदीप धनखड करणार होते. कोणता तर शेखर यादव यांच्या विरोधातला. मित्रांनो, याच्या विरोधात सरकार होतं, कारण महाअभियोग आणण्याचा काही तिथे गरज नव्हती, आवश्यकता नव्हती, कारण एवढा मोठा तो गुन्हा नव्हता. उलट पक्षी या गुप्तांवरती जो महाअभियोग आणणार आहे, कारण ते भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्याकडे ते जळलेल्या नोटा मिळालेल्या आहेत आणि अशा या भ्रष्टाचारी न्यायाधीशावरती हा महाअभियोग आणायचा होता. पण त्याबरोबर ह्या शेखर गुप्तांवरती सुद्धा महाअभियोग जो आणला होता त्याला सुद्धा हवा दिली जात होती, तो सुद्धा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात होता. हे सर्वात मोठं कारण होतं ह्या जगदीप धनखडांकडून त्यांचा राजीनामा घेण्याच्या मागे. आता ही गोष्ट कुठून सुरुवात झाली होती? अचानक ही गोष्ट घडली का? की एवढाच एक कारण होतं का? एवढंच एक निमित्त होतं का? नाही मित्रांनो, निमित्त ह्या अगोदरचं आहे. कारण जगदीप धनखड हे एक लोकनेते होऊ बघत होते. लोकनेते. मित्रांनो, लक्षात आलं का? ह्या लोकशाहीमध्ये सरकार निवडून कोण देते तर जनता देते. लोक प्रतिनिधी म्हणून निवडून देतात. मग तो आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, हे लोकांनी निवडून दिलेले त्यांचे लोकप्रतिनिधी असतात. एक प्रतिनिधी असतो आणि तो प्रतिनिधी जाऊन मग संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये किंवा महापालिकेमध्ये आपली मतं मांडत असतात आणि लोकांची उद्दिष्ट समोर ठेवत असतात. हे लोकप्रतिनिधी आहेत आणि हे जगदीप धनखड लोकप्रतिनिधी होऊ बघत होते. मित्रांनो, संविधानिक पद त्यांना दिलेलं आहे आणि ते कुठलं आहे? राष्ट्रपतीचं, उपराष्ट्रपतीचं. आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
हे पंतप्रधानाच्या पेक्षा सुद्धा वरचे आहेत तांत्रिकदृष्ट्या, लक्षात घ्या, तांत्रिकदृष्ट्या. पण जर संविधानिक पद्धतीने आपण विचार केला तर सर्वात पद मोठं कोणतं आहे ते पंतप्रधानाचं. कारण ही लोकशाही आहे, लोकांसाठी निवडून दिलेलं ते पंतप्रधान आहे, ते सरकार आहे. मग सर्वात उच्च पद कोणतं आहे तर पंतप्रधानाचं. मग ह्या पंतप्रधानाच्या पदाच्या विरोधात जर कुरघोडी करायला लागला एखादा व्यक्ती तर काय होणार? जे ह्या धनकडांच्या विरोधात झालं, ह्या उपराष्ट्रपतींच्या विरोधात झालं. कारण का मित्रांनो माहिती आहे का? कारण धनकड हे काय करत होते गेले कित्येक दिवस, कित्येक महिने, आपण लोकप्रतिनिधी आहोत ह्या आविर्भावाने वावरत होते. अगदी त्या संसदेमध्ये सुद्धा ते तसेच वावरत होते. मित्रांनो, ते विरोधकांच्या विरोधात तोफ डांगत होते, तसंच सत्ताधारींच्या विरोधात सुद्धा तोफ डांगत होते. कायदे, नियम, हक्क दाखवून देत होते. पण ते दाखवून देताना त्यांचा आविर्भाव कसा होता? एक लोकप्रतिनिधी म्हणून होता. मित्रांनो, ते लोकप्रतिनिधी नाही आहे तिथे, तर त्यांचं एवढंच तिथे काम आहे, ते म्हणजे खासदारांवरती, जे निवडून आलेले खासदार आहेत त्या खासदारांवरती नियंत्रण ठेवणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, त्यांना रोखणं किंवा त्यांना त्यांची जागा दाखवून देणं, त्यांना ते जर ते चुकत असतील तर कायदा आणि नियम त्यांना दाखवून देणं, त्यांचे हक्क काय ते दाखवून देणं, हे त्यांचं काम आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना कुठलंही वक्तव्य करणं बाध्य नाही आहे. पण ते त्या खुर्चीवर बसून, त्या आसनावर बसून ते लोकप्रतिनिधी म्हणून वावरत होते. मित्रांनो, सार्वजनिक जीवनात सुद्धा ते आपली मतं मांडत होते, आपले विचार मांडत होते. एका मंचावर त्यांनी कृषी मंत्री यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी तोफ डांगली. सरकारचं कृषी धोरण सुद्धा त्यांनी अमान्य केलं, त्याच्यावरती सुद्धा त्यांनी टीका टिप्पणी केली. ज्यावेळी ते शिवराज चव्हाण कृषी मंत्री म्हणून उपस्थित होते आणि हे भाषण देत होते. मित्रांनो, त्यांना तो अधिकार आहे, पण तो अधिकार आता नाही आहे. संविधानिक पद्धतीने जर त्यांनी विचार केला, तो अधिकार राष्ट्रपतींना नाही आहे. त्यांना येऊन सार्वजनिक ठिकाणी अशी भाषणं देण्याचा अधिकार नाही आहे सरकारच्या विरोधात. तुम्हाला जर सरकारच्या बद्दल, त्यांच्या धोरणाबद्दल, त्यांच्या निर्णयाबद्दल काय प्रश्न असतील, काय तुम्हाला त्या गोष्टी टोचत असतील, त्या रुचत नसतील, तर तुम्ही सरकारशी संवाद साधू शकता. ते सार्वजनिक ठिकाणी नव्हे तर एका बंद खोलीमध्ये. मित्रांनो, लक्षात आलं का? कारण तुम्ही सरकारचा एक भाग आहात, तुम्ही एक त्यांचा हिस्सेदार आहात, त्याच्यात तुमचा सुद्धा वाटा आहे. सरकार जे निर्णय घेतो, इम्प्लिमेंट करतो, त्याच्यात तुमचाही वाटा आहे, कारण त्या विधेयकावरती तुमचीही सही असते. त्यामुळे जर तुम्ही सरकारच्या विरोधात बंड केलं किंवा दंड ठोपाटले तर ते चुकीचे आहे. आणि सार्वजनिक मंचावरती तुम्ही हे एका लोकप्रतिनिधीसारखं येऊन आपली मतं मांडणं हे चुकीचं आहे. मित्रांनो, त्याबरोबर ते ज्युडिशरीवरती सुद्धा तोफ डांगत होते. आता ज्युडिशरीमध्ये भ्रष्टाचार आहे, तो या गुप्तांनी दाखवून दिलेला आहे, ते समोर आलेलं आहे. याच्या अगोदर सुद्धा असे अनेक उदाहरणं आहेत. न्यायाधीश सुद्धा भ्रष्टाचार करतो. पण एक आता ही संधी सापडलेली आहे, ही संधी मिळालेली आहे, त्या गुप्तांच्या विरोधात एक महाअभियोग आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मग त्यावेळेला जर एक संधी आहे सरकारला ज्युडिशरीमध्ये रिफॉर्म करण्याची, त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय? षडयंत्र रचताय. ते षडयंत्र कोणत्या प्रकारचं होतं? तर तुम्ही गरज नसताना त्या शेखर यादव यांचं सुद्धा प्रकरण तुम्ही पुढे आणलं, त्या न्यायाधीशाचं प्रकरण तुम्ही पुढे आणलं, त्याच्यावर सुद्धा महाअभियोग करायचं तुम्ही ठरवलं. त्यांच्या विरोधात सुद्धा तुम्ही अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला. आणि हे षडयंत्र ज्यावेळी सरकारच्या लक्षात आलं, म्हणून सरकारने घेतलेला निर्णय आहे, नरेंद्र मोदीजींनी घेतलेला हा निर्णय आहे
मित्रांनो, नरेंद्र मोदीजी उगाचच कोणाविरोधात तरी असं काहीतरी षडयंत्र करतील असं तुम्हाला वाटते का? उलट पक्षी नरेंद्र मोदीजींनी विविध स्तरातून हिरे निवडून त्यांना सरकारमध्ये सामील केलेलं आहे. विविध स्तरातील हिरे निवडून त्यांनी सरकारमध्ये सामील केलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन करतात, त्यांना मंत्री बनवलं आहे. आणि असं असताना ते तुमच्या विरोधात असं करतील का? कोणाच्या विरोधात? या धनकडांच्या विरोधात. पण धनकड काय झाले होते? लोकप्रतिनिधी व्हायला बघत होते. त्यांनी नुकतंच अमेरिकेच्या विरोधात सुद्धा टिप्पणी केली. काय आवश्यकता नाही आहे, काय गरज नाही आहे. अगदी तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहात किंवा शेतकरी आणि शेती हा व्यवसाय तुमच्यासाठी अगदी जवळचा असेल, भावनिक असेल. ते प्रत्येक वेळी म्हणत होते, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी जाट आहे, मी जाट आहे. हे ते का दाखवून देत होते? त्यांना काय राजकीय पोळ्या भाजायचे होते का? मित्रांनो, कदाचित हेच दिसून येत होतं. आणि हा प्रकार त्यांनी का केला? शेवटच्या क्षणी हा तो निर्णय का घेणार होते त्या शेखर यादवांच्या विरोधात? कारण का? विरोधक ते मागत होते. विरोधकांचा तो मनुष्यभाव होता. ते विरोधकांचं षडयंत्र होतं आणि या षडयंत्रामध्ये तेही सामील झाले होते. का? तर उद्या सकाळी जर आपण जी काय भाषा वापरतोय, आपण जे काय वक्तव्य करतोय, या सगळ्या वक्तव्यानंतर जर सरकारने आपल्याला बेदखल केलं तर आपण विरोधकांच्या सोबत जाऊन आपण राजनीती करू शकतो, राजकारण करू शकतो. हे त्यांचे मनसुबे होते. मित्रांनो, जर तुम्हाला राजकारणच करायचं होतं तर तुम्ही राष्ट्रपती पदाचा त्याग करायला होता आणि तो पदाचा त्याग करून तुम्ही सार्वजनिक जीवनात येऊन तुम्ही हे राजकारण करायला होतं. त्या खुर्चीवर बसून, त्या आसनावर बसून तुम्ही त्या आसनाची सुद्धा गरिमा ठेवली नाही, त्याची इज्जत, तो मान मर्यादा ठेवली नाही, त्या सरकारची मान मर्यादा ठेवली नाही. कारण तुम्ही सरकारमध्ये सामील आहात. तुमच्या सहीला सुद्धा महत्त्व आहे. तुम्ही सुद्धा सही करता, हस्ताक्षर करता सरकारने घेतलेल्या निर्णयावरती. याचा अर्थ काय झाला? जर सरकारने शेतकऱ्यांच्या बद्दल जो निर्णय घेतला असेल, कृषीच्या बद्दल जो निर्णय घेतला असेल, त्या निर्णयावरती सुद्धा तुम्ही सह्या केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हालाही ते मान्य आहे. जर तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही राजीनामा देऊन अगदी स्पष्टपणे जाहीररित्या जर ह्या गोष्टी मांडल्या असत्या तर एका वेळेस ती गोष्ट समजू शकलो असतो. मित्रांनो, ते माहोल बनवत होते की मी ज्युडिशरीच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात कसं काय खंबीर बोलतोय. आणि त्याप्रमाणे लोकांमध्ये सुद्धा एक ती भावना निर्माण झाली होती. वा, काय हे जगदीप धनकड कशा प्रकारे अगदी रोखतायत, टोकतायत, आपली मतं मांडतायत. त्यांच्याबद्दल एक आदर निर्माण झाला होता. मित्रांनो, हा आदर निर्माण हा ते राष्ट्रासाठी, त्या शेतकऱ्यांसाठी करत नव्हते, तर ते स्वतःचं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी करत होते, राजकारण करण्यासाठी करत होते. आणि तो हुद्दा त्यांच्यासाठी तो नव्हता, ती जागा नव्हती, ते आसन नव्हतं. पण त्यांचा त्यांनी दुरुपयोग केला. पण तांत्रिकदृष्ट्या आणि संविधानिक याच्यात खूप फरक आहे. संविधान काय सांगते? तर पहिला पंतप्रधान, कारण ही लोकशाही आहे. हे ते विसरले होते. आणि ते अगदी पंतप्रधानांच्या पुढचे आपण आहोत, आपल्याला पंतप्रधानांच्या पुढचे मान सन्मान मिळायला पाहिजे, आपल्याला ते अधिकार मिळायला पाहिजेत, आपल्याला गाड्या घोड्या मिळाल्या पाहिजेत, आपल्याला ते बंगले मिळाले पाहिजेत. हे सगळे ते दिव्य स्वप्न बघत होते. याचा अर्थ काय झाला? तुम्ही राष्ट्रासाठी, जनतेसाठी, समाजासाठी, या देशासाठी हे आक्रोश करत नव्हतात, हे मतं मांडत नव्हतात, आपले विचार मांडत नव्हतात. हे विचार जे तुम्ही मांडत होतात ते आपल्या राजकीय भवितव्यासाठी. लक्षात आलं का? आपल्या स्वार्थासाठी, आपल्या मतलबासाठी. आता त्यांचा नुकताच त्यांच्या पत्नीचा एक वाढदिवसाचा सोहळा झाला. त्या सोहळ्यासाठी सुद्धा त्यांनी खर्च कुठून केला? तर तो सरकारच्या तिजोरीतून. काय गरज होती हा भव्य दिव्य सोहळा करण्याचा? काय आवश्यकता होती? आणि त्याच्यामध्ये त्यांनी भाजपाच्या नेत्यांना आमंत्रित केलं नव्हतं, तर तिथे विरोधी पक्षाचे नेते आमंत्रित होते. मित्रांनो, लक्षात आलं का?
म्हणजे याच्या मागे त्यांचं षडयंत्र होतं. हे काल परवा त्यांनी ठरवलेला निर्णय नव्हता. हे अगोदरपासूनच ते षडयंत्र रचवते. स्वतःचं राजकीय भवितव्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. कारण उद्या सकाळी जर आपण राष्ट्रपतीचा आपला कार्यकाल संपला, त्यानंतर आपण काय करणार आहोत? त्यानंतर आपल्याला काहीतरी संधी हवी या राजकारणामध्ये उभं राहण्याची, आपलं प्रभुत्व दाखवण्याची, आपली जी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे ती पूर्ण करण्याची. मग ते करण्यासाठी त्यांनी हा आधार घेतला एक लोकनेता होऊन. मित्रांनो, लक्षात आलं का? ती जागा नव्हती. मग आता तुम्ही म्हणाल आपला विषय कुठे होता? तर ह्याच्यातून सरकार कसं काय बळकट झालं? मित्रांनो, मोदी हा निर्णय घेतील, त्यांना पदच्युत करतील याची सुतनामही त्यांना हे नव्हती. म्हणजे त्यांना भान नव्हतं की मोदी असा हा निर्णय घेतील, मला इथून पदच्युत करतील, माझा पायउतार करतील, असं त्यांनाही माहीत नव्हतं आणि विरोधकांनाही माहीत नव्हतं. पण मोदींनी हा निर्णय घेतला, कारण शेवटी 99 गुन्हे माफ केले. मोदींनी 99 गुन्हे माफ केलेत. शेवटी हा घडलेला शेवटचा गुन्हा, 100वा गुन्हा, जो तुम्ही महाअभियोग आणणार होतात त्या शेखर यादव याच्या विरोधात, ते बघितल्यानंतर ही तुमच्या विरोधात केलेली कारवाई आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? 100वा गुन्हा आणि आवश्यक होतं, अन्यथा ते सरकारला भारी पडलं असतं, त्रासदायक ठरलं असतं. मोदी सरकार ज्या पद्धतीने ज्या वेगाने काम करते, त्यांना हे अडचणीत आणण्याची त्यांची ही प्रवृत्ती होती, त्यांची इच्छा होती. मित्रांनो, लक्षात आलं का? शेवटी आता विरोधकसुद्धा तोंडावर पडले, कारण त्यांची हकालपट्टी झाली. आता त्यांची किंमत शून्य झाली आणि आता वास्तव समोर येते. आता अशा यांच्यासोबत, धनकडांसोबत आपण जर गेलो तर आपली ही बेइज्जती होईल. आता त्यांनीही साथ सोडली. आता हे धनकडांना समजेल सत्यपाल मलिकाची काय अवस्था झाली. सत्यपाल मलिक आठवते का तुम्हाला? ते पश्चिम बंगालमधून राज्यपाल होते. त्यांची हकालपट्टी झाली, कारण त्यांच्याही मनसोबे तेच होते. ते सुद्धा नेता होऊ इच्छित होते. आणि त्याच्यानंतर त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी आपले मनसोबे दाखवले, आपली महत्त्वाकांक्षा ते दाखवत होते. राजकीय पटलावर येऊन अगदी त्यांनी त्या राहुल गांधींना सुद्धा मुलाखत दिली होती. मित्रांनो, लक्षात आलं का? नक्की काय घडत होतं? म्हणजे पूर्वीपासूनच हा रोग लागला होता, त्या रोगावरती हा केलेला जालीम उपाय आहे. अन्यथा काय झालं असतं? तो रोग बळावला असता. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हा जालीम उपाय पटला का? आणि ह्या जालीम उपायामुळे काय झालं आहे? आता विरोधकसुद्धा थंडावले, कारण विरोधकांनाही कळलं की नरेंद्र मोदीजी कोणत्याही क्षणी, कोणत्याही थराला जाऊन कोणताही निर्णय घेऊ शकतात. कारण त्यांना देश महत्त्वाचा आहे, त्यांना राष्ट्र महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत असलेले जे मंत्रीसंत्री आहेत, खासदार आहेत, तेही कुरघोड्या करत आहेत, ते काय काट्या घालत आहेत. त्यांनाही एक जबर दहशत ही बसलेली असणार की नरेंद्र मोदीजी आमची ही उचल बांगडी करू शकतात. भले भारतीय जनता पार्टी आता बहुमतामध्ये नाही आहे, अल्पमतामध्ये आहे, तरी नरेंद्र मोदीजींना त्याची फिकीर नाही आहे. कारण त्यांना माहिती आहे जनता आपल्यासोबत आहे, भारताचे नागरिक आपल्यासोबत आहेत. मग आपण ह्या अशा नेत्यांना का त्यांचे लाड पुरवावेत? बस झालं, यांचे लाड जेवढे पुरवावेत तेवढे पुरवलेत. आणि महत्त्वाची काय माहिती आहे मित्रांनो? जे काय ज्युडिशरीमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये, सरकारमध्ये जे काय क्लेश निर्माण होत होते, एक विरोधाभास निर्माण होत होता. आणि ह्याला कारण काय? हे जगदीप धनकड. कारण ज्युडिशरीला सुद्धा काय वाटत होतं, न्यायालयाला सुद्धा काय वाटत होतं, न्यायाधीशांना काय वाटत होतं की नरेंद्र मोदीजी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवत आहेत. मित्रांनो, लक्षात आलं का? हा एक मुद्दा आहे, तो राहून गेला असता. त्यांना काय वाटत होतं की नरेंद्र मोदीजी किंवा हे सरकार धनकडांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवत आहेत, आमच्यावरती लक्ष केंद्रित करत आहेत, आम्हाला लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा विसंगती निर्माण झाली होती. आणि नरेंद्र मोदीजींचं
ध्येय एकच आहे, ते म्हणजे सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना हे राज्य चालवायचं आहे, देश चालवायचं आहे. मग भले तो विरोधक पूर्वी चुकलेला असला आणि आता योग्य वागत असेल तर त्यांची साथ त्यांना हवी आहे. उदाहरणार्थ कोण आता नुकतेच विदेशी गेलेले हे विरोधक सुप्रिया सुळे म्हणा किंवा शशी थरूर म्हणा, त्यांच्या ज्या चुका घडल्या त्यांच्या इतिहासामध्ये भूतकाळामध्ये त्यांना माफ केलं आहे असं समजायला हरकत नाही. कारण ते आता योग्य मार्गावर चालत आहे. ते देशासाठी राष्ट्रासाठी आपलं योगदान द्यायला तयार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, नरेंद्र मोदीजी हे उगाचच कोणावरती आकश ठेवून कुठलीही कारवाई करत नाही आहेत. योग्य त्या व्यक्तीवरती कारवाई करते आणि योग्य त्या वेळेला करते. त्यांना संधी देऊन, आणि ह्या धनकडांना संधी त्यांनी दिली होती आणि नक्कीच माझ्या मते यापूर्वी त्यांनी इशारे दिले असतील. नरेंद्र मोदीजी म्हणा, अमित शहानी म्हणा, हे इशारे दिले असतील त्यांना की तुम्ही हे जे काय वक्तव्य करताय हे योग्य नाही आहे, त्या पदाला साजेश नाही आहे, तुम्ही हे थांबवा आता. म्हणून त्यांनी ही संधी साधली होती की विरोधकांची साथ घेऊन असा एक कुभांड रचायचं, हे षडयंत्र रचायचं. जर उद्या सकाळी पुढे जाऊन सरकारने आपल्याला पदच्युत केलं, आपली हकालपट्टी केली, जशी आता केली आहे तशी जर केली तर आपल्याला विरोधकांचं साथ मिळेल, सोबत मिळेल आणि आपण सरकारच्या विरोधात दंड थोपाटू शकतो. मित्रांनो लक्षात आलं का, ही त्यांची ती चाल होती ह्या आता संविधानाच्या सत्रामध्ये. लक्षात आलं का मित्रांनो. आणि ही चाल विरोधकांची होती आणि या धनकडांची होती, ती उधळून लावली आहे नरेंद्र मोदीजी आणि त्यांना तोंडघशी पाडलेलं आहे. मित्रांनो ह्याचा धाक, ह्याचा जबर आज त्या विरोधकांवरती बसलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांवरती बसलेला आहे, पत्रकारांवरती बसलेला आहे आणि विदेशी जे आहेत शक्त्या त्यांच्यावरती बसलेला आहे की नरेंद्र मोदीजी काहीही करू शकतात, कधीही कोणताही निर्णय घेऊ शकतात. जागतिक लेवलला ह्या प्रकरणाची दहशत ही बसलेली आहे मित्रांनो. ही तुम्हाला हळूहळू दिसून येईल, उमजून येईल, समजून येईल. त्यामुळे हे सरकार आणखीन मजबूत झालेलं आहे असं मी म्हटलेलं आहे. नरेंद्र मोदीजी कोणत्या क्षणी, कोणत्या प्रकारे, कोणत्या स्थितीत कोणता निर्णय घेतील सांगता येत नाही आणि कोणाची उचलबांगडी करतील आणि कोणाला शह देतील, कोणाला त्यांची जागा दाखवतील सांगता येत नाही. हे पूर्ण विश्वाला कळलेलं आहे. ते भारतातील प्रत्येक नेत्याला कळलं आहे, मग तो विरोधात असो किंवा त्यांच्याबरोबर सरकारमध्ये असो. त्या पत्रकारांना कळलेलं आहे, सामान्य नागरिकांना सुद्धा कळलेलं आहे. मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल काय आहे, काय दहशत आहे, कशी दहशत आहे. आणि ही दहशत गरजेची आहे, ती राष्ट्रासाठी, या देशासाठी, या देशाच्या भवितव्यासाठी. मित्रांनो तुम्हाला काय वाटते, हे जे काय नरेंद्र मोदीजीने हा निर्णय घेतला हा योग्य होता की अयोग्य होता? धनकडांना तिथून पदच्युत केलं हे योग्य होतं की अयोग्य होतं? धनकड हे स्वतःहून त्यांनी राजीनामा दिलेला नाही आहे, हे सत्य आहे आणि हे त्रिवार सत्य आहे आणि हे वास्तव आहे. पुढे जाऊन तुम्हाला दिसेल जर ते धनकड सत्यपाल मलिक झाले तर आणि त्यांच्यासारखी भाषा वापरायला लागले तर मग त्यांचं आयुष्य त्यांना लखला, त्यांचं भवितव्य त्यांना लखला. त्यांनी निर्णय घ्यावा आणि त्यांनी तशी वर्तणूक करावी, वर्तन करावं आणि निर्णय घ्यावे. मित्रांनो तुम्हाला काय वाटते, मी हे जे विश्लेषण तुमच्यासमोर मांडलं आहे हे तुम्हाला पटते का, रुचते का, कळते का, समजते का? ते समजले असेल, रुचले असेल, पचले असेल तर तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. माझ्या ह्या व्हिडिओला शेअर करा, माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो तुम्ही लाईक करत नाही, बघता आणि निघून जाता. बघा मलाही प्रोत्साहन मिळेल, मलाही सांगण्याची एक उमेद तयार होईल. बघा जमते का. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.